लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मावळ कोर्टात सुनावणी दरम्यान केतन सोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियानं हत्येचा कट रचल्याची माहिती। नाशिकच्या बांगलांमध्ये चिकन खाऊन दही खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू। दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली। उपचारापूर्वीच द्वारकाबाई हाळीज यांचा मृत्यू। द्वारकाबाई यांचे पती शांताराम हाळीज यांच्यावर उपचार सुरू। नेमकी विषबाधा कशामुळे याचा तपास। भायखळ्यातील विषारी गोळ्या वाटपाचं प्रकरण। आरोपी फयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। 14,900 विषारी गोळ्या आरोपींकडून जप्त। वकिलांची माहिती, आरोपीनं 30,000 गोळ्या बनवल्याचा संशय। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यामध्ये। भारतातील 800 सह महाराष्ट्रातील 25 तरुण म्यानमार थायलंड सीमेवर ओलीस। उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप। मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। बीडच्या एका तरुणाच्या फोननंतर आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण। विलास घुलेचा मित्र उमेश मानेकडून अत्याचार प्रकरणामध्ये एका महिलेची तक्रार। रमेश घुलेनं धमकावल्यानं पोलिसात तक्रार न केल्याचाही दावा। वडील समजावण्यासाठी गेले असता विलास घुले उमेश मानेनं त्यांना मारहाण केली। वडिलांनीही हात उचलला, त्यातून हत्येची घटना घडली असा महिलेचा दावा। विलास घुले हत्या प्रकरण खूप अवघड आहे। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, मनोज जरांगेंची मागणी। कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीसाठी महादेवराव महाडिक सक्रिय। अरुण नरकेही महादेवराव महाडिकांसोबत भाजपच्या मेळाव्यात। अरुण नरकेंच्या महायुतीसोबत राहण्याचा निर्णय। विधान भवनाला 26 जूनला धमकीचा बनावट ईमेल आला होता। तपासणी केल्यानंतर मेल बोगस आयडी वरून आल्याचं समोर। विधान भवनाला बॉम्बनं उडवून लावण्याच्या धमकीचा ईमेल। अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र। माहिती अधिकार कायद्यातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करण्याची पत्रातून मागणी। अन्यथा 5 जुलैपासून उपोषण करणार असल्याचा पत्रात उल्लेख। 12 जून 2026 रोजी लागू झालेल्या नियमांवर अण्णा हजारे यांचा आक्षेप। सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 9। 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रातून तात्पुरती सूट। सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि भाषा शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुभा। 30 जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा, अन्यथा कारवाई होणार। 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलीस आणि परिवहन विभागाकडून कडक कारवाई। 30 जूनपर्यंत HSRP बसवण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कारवाई होणार नाही। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला। आरोपी जयराम साठेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद। सरकारी पक्षाचा जयराम साठेचा जामीन अर्जाला विरोध। IPS विश्वास नागरे पाटलांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। विश्वास नागरे पाटलांनी नागपूरची सूत्र हाती घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्यमेव जयते फार्मर कप 2026चा शुभारंभ। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी शुभारंभ सोहळा। किल्ले रायगडावर शासकीय रोपवे सुरू करण्यास अखेर मंजुरी। अवघ्या 100 रुपयात रोपवे पायथ्यापासून माथा गाठता येणार। रायगडावर सध्या खासगी रोपवे कार्यरत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील ऐतिहासिक अमृत कुंडाची स्वच्छता। तळाशी असलेली शिवलिंग अनेक वर्षांनंतर प्रथमच स्पष्टपणे उघड। पुरातत्व विभागाच्या संवर्धन कामामुळे शिवलिंगाचं दुर्मिळ दर्शन। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठू नामाच्या जयघोषामध्ये पालखीचं प्रस्थान। त्र्यंबकेश्वरमधून महादेव पालखीचंही प्रस्थान। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला। यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील 3घांच्या बैलजोडींना विविध टप्प्यांमध्ये रथ ओढण्याचा मान।